शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 पीक विम्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 ची जी काही कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आहे ती 16 मार्च 2026 पासून सुरू झालेली आहे. पीक विम्याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच काय? पीक विम्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे आपल्याला विमा किती मिळणार याचा आकडा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवरती दिसणार आहे. हा आकडा पोर्टलवरती दिसल्यानंतर आपल्याला तिथून 8 दिवसाच्या आत ही जी रक्कम आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत असते. त्यामुळे पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला आपल्या मोबाईलवरून अवघ्या 5 मिनटामध्ये पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, आपल्याला पीक विमा किती मिळणार आहे ते आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकत असतो. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, आपल्याला पीक विमा किती मिळणार हे मोबाईलवरती कसं चेक करायचं. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये याबाबतची संपूर्ण माहिती घेणार असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. तर आपल्याला ही जी प्रोसेस करण्याकरिता आपला आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि आपण जो पीक विमा भरलेला आहे त्याच्यावरती जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आपल्याला चालू असणं आवश्यक असणार आहे. तर चला तर जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि पाहूयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवरून कॅल्क्युलेशनची प्रक्रिया कशी पाहायची. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला गुगलवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY. ते सर्च केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही पहिलं पोर्टल दिसत आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं जे काही पोर्टल आहे ते ओपन होणार आहे. त्याच्यानंतर थोडं खाली घेऊन घ्या आणि इथे तुम्हाला फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 2 पर्याय दिसतील. त्यापैकी लॉग इन फॉर फार्मर जे काही दिसत आहे मी तुम्हाला टिक मार्क करत दाखवतोय, हे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला आपण विमा भरत असताना मोबाईल नंबर कुठला दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे आधार क्रमांक मागेल. जर तुमच्या मोबाईलवरती एकापेक्षा जास्त पॉलिसी इश्यू असतील तर तुम्हाला त्या वैयक्तिक शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकावा लागतो. जर तुमच्या मोबाईलवरती एकच विमा भरलेला असेल तर तुम्हाला OTP टाकून डायरेक्ट होम पेजवरती जात असतं. माझ्या मोबाईलवर एकापेक्षा जास्त पॉलिसी असल्यामुळे मला ज्या शेतकऱ्याची आपल्याला माहिती बघायची आहे त्याचा आधार नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मी इथे आधार क्रमांक टाकून घेतो. त्याच्यानंतर परत एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. रिक्वेस्ट फॉर OTP. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकताय की प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे काही पोर्टल आहे ते ओपन झालेलं आहे. तिथे आपल्याला शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर, फार्मर ID सहित इथं सगळी माहिती दिसत आहे. तर खाली घ्यायचं, इथे तुम्हाला पाहू शकता इथं वर्ष सिलेक्ट करायचं, इथे इयर दिसत असेल आणि इथे हंगाम म्हणजे खरीप असेल खरीप, रब्बी असेल रब्बी. तर आपल्याला डायरेक्ट 2025 सिलेक्ट करायचं आहे आणि हंगाम खरीप आहे तसं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली घ्यायचं. थोडं खाली घेतल्यानंतर इथे आपल्याला 3 म्हणजे माझे सर्वे नंबर 3 आहेत, पिकं काय असतील ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. इथे
इथे तुम्हाला सर्व काही पिकांची माहिती ती दिसणार आहे. त्याच्यानंतर थोडं डाव्या साईडला सरकवायचं. इथे तुम्हाला अप्रूव्हल असेल तर अप्रूव्हल दिसेल आणि क्लेम डिटेल्स इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोटल क्लेम पेड याच्यावरती क्लिक करायचं आहे. टोटल क्लेमवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही चालू पॉलिसीची स्थिती आहे ते इथे दिसणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्याचं नाव दिसणार आहे आणि पीक विम्याची पॉलिसी नंबर दिसणार आहे. तसेच मागच्याप्रमाणे डाव्या साईडला आपल्याला इथे सरकवायचं आहे. म्हणजे कसं, ह्या साईडला स्क्रोल करायचं आहे. असं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दिसत आहे. याचाच अर्थ असा आहे की पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. तर तुम्हाला इथे किती मंजूर आपल्याला विमा आहे तो इथे दिसणार आहे. इथे जी रक्कम दिसेल ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये 8 दिवसाच्या आत जमा होणार असते. 16 मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झालेली असली तरी 1-2 दिवस एखादी जास्त लागू शकतात. फक्त तुम्हाला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन कसं चेक करायचं, तर अशा पद्धतीनं आपल्याला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन चेक करायचं असतं. त्यामुळे ही माहिती तुम्हाला मी देत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन बघता येत असतं. तर तुम्हाला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन चेक करण्याकरिता जर काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.